व्यासपीठ, पूज्य गुरुजन वर्ग आणि इथे जमलेले माझे बालमित्रमैत्रिणींनो, आज सावित्रीबाई फुले यांची जयंती. यांचा एक प्रसंग मी तुम्हाला सांगणार आहे, तो तुम्ही शांत चित्तेने ऐकावी ही माझी नम्र विनंती. घर सोडले, चिखलफेक सहन केली, पण हार नाही मानली. गोष्ट देशाच्या पहिल्या महिला शिक्षका सावित्रीबाई फुले. वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी ज्योतिबा फुले यांच्या पत्नी झालेल्या सावित्रीबाई फुले लग्नाच्या वेळी निरीक्षर होत्या. सामाजिक सुधारणा करणाऱ्या आणि संघर्ष करणाऱ्या व्यक्तीशी लग्न करण्याचे भाग्य त्यांना लाभले. मुलींना शिकवण्यासाठी शाळेत जाण्याची हिंमत दाखवणाऱ्या एका महिला शिक्षकाला रस्त्यावर चिखल दगड मारून शिवीगाळ सहन करावी लागली. तसेच शेण चिखल फेकल्यामुळे त्यांचे लुगडे खराब होत असे. त्यामुळे त्या शाळेत जाताना एक जास्तीचे लुगडे सोबत ठेवत असत. लग्नानंतर त्यांनी फक्त शिक्षणच नाही घेतलं, तर त्यांनी मुलींमधला अज्ञानाचा अंधार दूर करण्यासाठी शिक्षिका म्हणून देखील पुढे आल्या. त्यामुळे सावित्रीबाई फुले यांना पहिल्या भारतीय महिला शिक्षिका होण्याचा मान मिळाला. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.